मिठी नदी गाळ उपसा घोटाळा प्रकरणी मुंबईमध्ये सध्या ईडीनं छापेमारी सुरू केलेली आहे। यामध्ये अभिनेता आणि कंत्राटदार डिनो मोरिया याच्या घरी सुद्धा ईडीनं छापा टाकल्याचं समजतंय। डिनो मोरिया, केतन कदम यांच्या घरांसह 15 ठिकाणी ईडीचे हे छापे सुरू असल्याचं समजतंय। आर्थिक गुन्हे शाखेनंतर आता ईडी सुद्धा ऍक्शन मोडवर आलेली आहे। 65 कोटींच्या कथित मिठी नदी गाळ उपसा घोटाळ्यात 13 जण ईडीच्या रडारवर असल्याचं सध्या समजतंय। महत्त्वाची अपडेट सध्या आपण बघू शकतोय। मुंबईतील मिठी नदी गाळ उपसा घोटाळा प्रकरणी मुंबईमध्ये ईडीची छापेमारी सुरू आहे। अभिनेता आणि कंत्राटदार डिनो मोरियाच्या घरी ईडीनं छापा टाकलाय आणि या संदर्भातले काही महत्त्वाचे मुद्दे आपण बघूयात। डिनो मोरिया, केतन कदम याच्या घरासह 15 ठिकाणी ईडीची छापेमारी बघायला मिळते। केतन कदम मिठी नदीच्या घोटाळा प्रकरणातला मुख्य आरोपी आहे। मुख्य आरोपी सोबत डिनो मोरियाच्या कनेक्शनचा तपास सुरू झालाय। डिनो मोरिया आणि केतन कदम मध्ये वारंवार फोनवरून संभाषण सुद्धा झालं। बीएमसीचे सहाय्यक अभियंता प्रशांत रामगुडे यांच्या घरी सुद्धा छापा टाकण्यात आलाय। दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मनसे नेते संदीप देशपांडे यांनी या संदर्भात नेमकी काय प्रतिक्रिया दिलेली आहे बघूयात। मिठी नदीच्या सफाईचा घोटाळा किंवा नाले सफाईचा घोटाळा हा आजचा नाहीये, गेले 25 वर्षापासून चालू असलेला घोटाळा आहे। ज्या वेळेला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने सजेशन दिलं होतं की जेव्हा गाळ काढला जातो मिठी नदीतला किंवा इतर नाले सफाईमधला, तेव्हा तिथे सीसीटीव्ही लावले पाहिजेत, जेणेकरून गाळ काय निघालाय किंवा नाही निघालाय, काय डेब्रिज भरून ट्रक पाठवले जात आहेत तर दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल। गेल्या 25 वर्षात महानगरपालिकेने तिथे सीसीटीव्ही का लावले नाहीत, हा प्रश्न कोणीतरी महानगरपालिकेला विचारला पाहिजे। आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी सुशांत सावंत सध्या आपल्यासोबत आहेत। सुशांत, खरं तर अनेक दिवसांपासून या संदर्भात नवनवीन माहिती समोर येते। आता आर्थिक गुन्हे शाखेनंतर ईडी सुद्धा ऍक्शन मोडवर आलेली आहे। 15 ठिकाणी सध्या छापेमारी त्यांच्याकडून सुरू आहे। काय नेमकी माहिती मिळते चौकशीतून? अगदी खरं आहे। ईओडब्ल्यू म्हणजे आर्थिक विभागाने खऱ्या अर्थाने जर बघितलं असेल तर डिनो मोरियाची चौकशी केली होती आणि या चौकशीनंतर आता ईडी देखील ऍक्टिव्ह मोडवर आलेली आहे, ऍक्शन मोडवर आलेली आहे आणि ईडीनं आज जवळपास 15हून अधिक ठिकाणी छापेमारी केली आहे। त्यामध्ये डिनो मोरियाचं घर असेल त्याच्या घरी छापेमारी केलेली आहे, तर दुसरीकडे केतन कदम जो मुख्य आरोपी या संपूर्ण प्रकरणात त्याच्या घरी छापेमारी केली, तर काही कंत्राटी अधिकाऱ्यांच्या घरी देखील आता ईडीने छापेमारी केल्याची आपल्याला माहिती मिळते। आपण जर बघितलं असेल तर हे प्रकरण गेली अनेक वर्ष या प्रकरणावर मिठीचा गाळ नेमका कोणी खाल्ला अशा आशयाचे आरोप जे आहेत ते होत होते। मात्र आता ईडी असेल, ईओडब्ल्यू असेल यांनी ऍक्शन घेतल्यानंतर आता खऱ्या अर्थानं तपासाला जो वेग आलाय ते दिसतंय। आपण जर बघितलं असेल तर डिनो मोरिया याची चौकशी केल्यानंतर त्याचे नेमके कुणाकुणाशी संपर्क होते, तो त्याचे फोन कॉल्स नेमके कुणाशी करत होता, तो संभाषण, हे याचा संपूर्ण तपास जो आहे तो होत आहे। डिनो मोरियाचा भाऊ असेल किंवा इतर जे आणखी 12 ते 13 जण आहेत त्यांची देखील चौकशी सध्या सुरू आहे। मात्र हे संपूर्ण प्रकरण जे आहे त्याला राजकीय वळण लागलेलं आहे। त्याचं प्रमुख कारण म्हणजे ज्यावेळी डिनो मोरियाची चौकशी सुरू होत होती त्यावेळी भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी एक आरोप केला होता पत्रकार परिषद घेत की हा फक्त 65 कोटींचा कथित घोटाळा नाही, तर यामध्ये जवळपास 1200हून अधिक कोटींचा हा घोटाळा आहे आणि याची चौकशी आणि याची पाळंमुळं नेमकी कुठे रोवली गेली हे शोधलं पाहिजे असं त्यांनी मागणी केली होती। त्यानंतर आज सकाळी जर बघितलं असेल तर मोठी कारवाई ईडीने केलेली आहे। ईडीने सकाळच्या 6च्या सुमारास जवळपास 15हून अधिक ठिकाणी छापे मारलेले आहेत। आता डिनो मोरियाच्या घरी देखील छापेमारी सुरू आहे। या छापेमारीत नेमकं काय निष्पन्न होत आहे, डिनो मोरिया खरंच या संपूर्ण प्रकरणात दोषी आहे का, की आणखी कोणी दोषी आहेत हे तपासात खरं तर निष्पन्न होईल। मात्र ईडीची आजची ही मोठी कारवाई आहे। येत्या काळात ईडी डिनो मोरियाला चौकशीसाठी बोलवणार का हे देखील बघावं लागेल। नक्की सुशांत, खरं तर ईडीच्या चौकशीतून कोणती नवीन माहिती समोर येते हे बघणं महत्त्वाचं असेल। धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। आणि याच प्रकरणासंदर्भात अजित पवार यांची सुद्धा प्रतिक्रिया समोर येते, तीही बघूयात। ज्या एजन्सी निर्माण केलेल्या आहेत, ज्यांना स्वायत्तता दिलेली आहे, ज्यांना चौकशी करण्याचे अधिकार दिलेले आहेत, उद्याच्याला इन्कम टॅक्सवाले असतील, ईओडब्ल्यू वाले असतील, एसीबी वाले असतील, ईडी वाले असतील, सीआयडी वाले असतील, सीबीआय वाले असतील, यांना जो अधिकार दिलेला आहे त्या पद्धतीने होणार ना। जर त्याच्यामध्ये काही चुकीचं घडलेलं असेल तर पुढची ॲक्शन होतील, चुकीचं घडलेलं नसेल तर ते सगळी त्याची
तपासणी करतील आणि सोडून देतील.